माझे नाव सोम संदीप पाटील आहे. आज इयत्ता मी 4थीत शिकत आहे. मी आज विषय घेतला आहे की शिवाजी महाराज असले असते तर आज आपली परिस्थिती काय झाली असती. छत्रपती शिवाजी महाराजांना माझा मानाचा मुजरा. छत्रपती शिवाजी महाराज हे 16व्या शतकातील प्रमुख नाही व्यक्ती पूर्ण होते व आणि शिवरायांना इंग्रजांनी व मुघलांनी पेशवाईंनी गुलामगिरीत असलो असतो. मी एवढे बोलून माझं भाषण पूर्ण करतो. जय हिंद जय महाराष्ट्र. सोहम संदीप पाटील यानं त्याचं मनोगत या विषयानुसरून व्यक्त केलेलं आहे. पुढचा स्पर्धक आहे दुर्वा गणेश मुरुडकर, इयत्ता 4थी. दुर्वाला मी पुढं भाषणासाठी आमंत्रित करीत आहे. छत्रपती शिवरायांना माझा मानाचा मुजरा. आदरणीय व्यासपीठ व येथे जमलेल्या माझ्या मित्रमैत्रिणींना तसेच लहान थोरांना माझा नमस्कार. मी दुर्वा गणेश मुरुडकर इयत्ता 4थी मध्ये शिकत आहे. आज मी एका अतिशय गंभीर विषयावर बोलणार आहे. तो विषय म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले नसते तर आजची काय परिस्थिती असती. खरं तर मित्रांनो, ही कल्पनाच न केलेली बरी. कारण या एका कल्पनेनं पायाखालची जमीन सरकल्यासारखी वाटते. माझ्या शिवरायांचे महत्त्व सांगण्यासाठी माझ्याकडे फक्त 4 मिनिटेच वेळ आहे. माझ्या राजाची कीर्ती काय 4 मिनिटात सांगण्यासारखी आहे का? 4 मिनिटात काय, 40 दिवस 40 रात्र सांगत बसले तरी माझ्या राजाची कीर्ती संपणार नाही. जर खरंच आपले शिवराय जन्माला आले नसते तर ज्याला आपण स्वातंत्र्य किंवा स्वराज्य म्हणतो ते पाहाव्यास तरी मिळाले असते का? असा प्रश्न माझ्यासह इथे बसलेल्या सर्वांनाच पडला असेल, बरोबर ना? खरंच जर माझे शिवराय जन्माला आले नसते तर आपल्या हिंदू धर्मातील अजून रिझल्ट लागायचा. एक्झाम झाला लगेच रिझल्ट लागतो का? जगत आहात तो धर्मच उरला नसता. किंवा आपल्या धर्मातील लोक गुलाम म्हणून जगत आले असते. आपल्या धर्मातील आया बहिणींवर अन्याय व अत्याचार झाले असते. असे नाना प्रकारचे अत्याचारी लोक आपल्या धर्मातील लोकांवर मुघलांनी, निजामांनी, इंग्रजांनी व आदिलशाहीतील लोकांनी केला होता. या अशा लोकांनी आपल्या धर्मातील लोकांची गुलाम म्हणून खरेदी विक्री देखील केली असती. महाराणा प्रतापच्या पश्चात व शिवाजी महाराज जन्मण्याच्या अगोदर आपला धर्म व राष्ट्र ही गुलामगिरी
आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम. महाराज, भूपती, गणपती, प्रजापती, अश्वपती, जयपती, सुवर्णरत्न श्रीपती, अष्टावधान जागृत, अष्टप्रधान द्वेष्टित, न्यायालंकार मंडित, शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत, राजनीती धुरंधर, प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर, महाराज धीराज, श्रीमंत 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 छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, जय भवानी, जय शिवाजी. धन्यवाद. महादेव. तर लहान गटातील एक जबरदस्त असं भाषण शिवाजी महाराजांच्या विषयी दुर्वाने इथं सादर केलेलं आहे. मला वाटते आज एक विश्वविक्रम सुद्धा झाला असेल. शिवगर्जनेसाठी आपण एका 2 तासामध्ये एवढ्या 3 ते 4 वेळा उभं राहणं मला वाटत नाही की असा प्रसंग, पण या स्पर्धेच्या निमित्तानं, या चिमुकल्यांच्या निमित्तानं तो आपल्या पदरात पडलेला आहे. महाराजांची शिवगर्जना म्हणजे एक महाराजांचा तो इतिहास आठवणं, महाराजांचा तो पराक्रम आठवणं. तर याची प्रतिभाशाली अशी उजळणी या शिवगर्जनेतून, या गारदीमधून, या चिमुकल्यांनी एक 2 तासामध्ये कमीत कमी 4 ते 5 वेळा आपल्याला आपल्या नशिबात आणून दिलेले आहे. यानंतर पुढचा स्पर्धक आहे श्रेयस पाटील. विजय पाटील, इयत्ता 4थी. माईक वर घे. Hi friends, my name is Shreyash Vijay Patil. मी इयत्ता 4थी मध्ये. माझा विषय छत्रपती शिवाजी महाराज नसते तर, सूर्यनारायण जर उगवले नसते तर आकाशाचा रंगच समजला नसता, आणि जर का शिवाजी महाराज जन्मले नसते तर स्वातंत्र्याचा अर्थच कळाला नसता. जर का शिवाजी महाराज जन्मले नसते तर स्वातंत्र्याचा अर्थच कळाला नसता. शिवाजी महाराज नसते तर ती आपली राजभाषा व आपली संस्कृती संपुष्टात आली असती आणि महाराष्ट्र मुस्लिमांच्या ताब्यात गेला असता, आणि त्याच्या पश्चात इतर राज्यांवरही झाला असता. महाराज नसते तर हिंदू धर्म होणारे अन्याय वाढले असते आणि देश संस्कृतीचा ऱ्हास झाला असता. त्यामुळून महाराज आहेत म्हणून आपण आहोत. हर हर महादेव. जय भवानी, जय शिवाजी. श्रेयसनं एक उत्तम अशा शब्दात महाराजांच्या विषयी आपलं मत मांडलं. तर यानंतरचा पुढचा स्पर्धक आहे अथर्व विनोद शिंदे, इयत्ता 4थी. अथर्वला मी इथं आमंत्रित करतो. टाळ्यांचा आवाज कमी होत चाललेला आहे, असं झालं नाही पाहिजे. हा लहान गट आहे, टाळ्यांचा आवाज डबल असला पाहिजे. अथर्व विनोद शिंदे आपल्या समोर त्याचं मनोगत
व्यक्त करत आहे. शिवरायांना माझा मानाचा मुद्रा. माझे नाव अथर्व विनोद शिंदे. मी आता 4थी शिकतो. मी आज सांगणार आहे शिवरायांचे जीवन आणि शिवरायांचे शिक्षण. छत्रपती शिवाजी महाराज हे धाडसी, पराक्रमी व रयतेचे राजा होते. त्यांनी शून्यातून केलेली स्वराज्य निर्मिती आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायक आहे. ते एक आदर्श राजा होते. त्यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांची माता जिजाऊंनी उत्तम संस्कार व शिकवण दिली, तर वडील शहाजी राजांकडून त्यांना शौर्याचा वारसा मिळाला. तसेच दादोजी कोंडदेव यांनी त्यांना युद्ध कौशल्य व नीतिशास्त्र शिकवले. माता जिजाऊंनी बालवयातच स्वराज्याची ज्योत शिवरायांच्या मनात पेटवली. स्वराज्य स्थापन करताना शिवरायांना अनेक अडचणी आल्या, पण त्यांनी जिद्दीने त्यावर मात केली. ते मावळ्यांवर व जनतेवर खूप प्रेम करत असे. जय शिवाजी महाराज की जय भवानी. अथर्व विनोद शिंदे यानं आपलं मत इथं भाषणाच्या स्वरूपात मांडलेलं आहे. तर यानंतर पुढचा स्पर्धक आहे इंद्रजित पवार. इंद्रजित इथं आहे उपस्थित. हॅलो इंद्रजित, एकच मिनिट. ही मुलगी कोणाची आहे? तुझं नाव सांग बाळ. बोल मनापासून दंगा करायला तू बोल. नाही आता बोललीच पाहिजे. शांत बसणार, मग शांत बसणार का पुढे येणार? काय करणार आहेस? शांत मोठ्यानं सांग. शांत बसणार. रॉकेट आणले इथे. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव इंद्रजित बाबुराव पवार आहे. मी इयत्ता 3री मध्ये शिकतो आहे. माझ्या भाषणाचा विषय आहे शिवाजी महाराज आज नसते तर काय झाले असते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्याशिवाय भारताचा इतिहास खूप वेगळा झाला असता व सगळे आपण मुघलांच्या व पेशव्यांच्या गुलामगिरीत आले असतो. याशिवाय त्यांच्या लष्करी माहिमा आणि वित्ती न करता आपल्या प्रदेशाचे संतुलन वेगळे झाले. जय भवानी, जय शिवाजी. छत्रपती शिवाजी महाराज की जय. इंद्रजित पवार थोडक्यात त्यानं चेन्नई एक्सप्रेसच्या स्पीडमध्ये आपलं महाराजांच्या विषयीचं मत त्यानं व्यापक असं मांडलेलं आहे. खूप खूप कौतुक इंद्रजित बाळ तुझा. पुढचा स्पर्धक आहे निधी नंदन नाईक, इयत्ता 3री. सर्व छोटे स्पर्धक आहेत. सर्वांच्या टाळ्या मोठ्या आवाजात झाल्या पाहिजेत. निधी नाईक. माझे नाव निधी नंदन नाईक. मी इयत्ता 3री मध्ये शिकत आहे. लहानगड, राहणार जॉय सिटी. आजचा विषय श्री छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले नसते तर आजची परिस्थिती काय झाली असती. 13वे शतक. अवघा महाराष्ट्र सुखाच्या उंचीत रंगला होता. जिकडे तिकडे टाळ्यांचा खणखणाट, मृदुंगाचा गजर आणि वीणाचा मधुर स्वरांचा पसारा भक्तांना पंढरपुरी ओढत होता. सण उत्सवाचा जयघोष घरोघरी नांदत होता. स्त्रियांचा शृंगार महाराष्ट्राची नथनी म्हणून शोभत होता. सण उत्सवाचा
क्षणातच काळाची दिशा पालटली. इस्लामी यवनांचा आक्रमण महाराष्ट्रावर तुटून पडला. स्त्रियांची अब्रू वेशीवर टांगली. इस्लामी राज्यकर्त्याच्या सत्ता महाराष्ट्रावर गाजू लागल्या. तुर्किस्तान, अफगाणिस्तान असंख्य देशात भारत देशाची अब्रू वेशीवर चढली. हिंदू देवी देवतांचा धर्माचा अपमान होऊ लागला. हिंदू मंदिरांना तोडून मस्जिद उभारल्या. कपाळाला कुंकू लावणे हाही गुन्हा झालं. मुस्लिमांची संख्या दिवसेंदिवस वाढतच गेली. रामभूमी यवनांची भूमी झाली. तितक्यात आकाशी गर्जन झाली. 19 फेब्रुवारी 1630 साली शिवनेरीच्या माथ्यावर रुद्र अवतारात जिजाऊ मासाहेबांच्या पोटी शिवराय जन्मले. पण एक वेळा विचार करा, जर का छत्रपती शिवाजी महाराज जन्मले नसते तर मात्र वास्तविकते काय असती? आपलं अस्तित्व धर्म राहिला असतं का? धर्मांतराच्या लाटेत आपणही व्हायलोच असतो. कल्पना करणे अवघड जातं. हिंदू राष्ट्र इस्लामिक राष्ट्र झालं असता, परंतु असं झालं नाही. फक्त आणि फक्त माझ्या शिवरायांमुळे. छत्रपती शिवाजी महाराज नसते तर आपली राजभाषा व आपली संस्कृती जवळजवळ संपुष्टात आली असती. महाराष्ट्र हा मुस्लिम बहुल ठिकाण झाला असता. महाराज नसते तर हिंदू धर्मावर होणारे अन्याय वाढले असते आणि आपल्या देशाच्या संस्कृतीचा ऱ्हास झाला असता. त्यामुळे महाराजांचे महत्त्व खूप आहे. महाराज होते म्हणून आपण आपली ओळख व धर्म वाचला. त्यामुळे शेवटी एकच म्हणेन, जर का सूर्यनारायण उगवला नसता तर आकाशाचा रंगच समजला नसता. जर सूर्यनारायण उगवला नसता तर आकाशाचा रंगच समजला नसता. आणि जर का छत्रपती शिवाजी महाराज नसते तर स्वातंत्र्याचा अर्थच कळला नसता. आणि जर का छत्रपती शिवाजी महाराज जन्मले नसते तर स्वातंत्र्याचा अर्थच कळाला नसता. हर हर महादेव. जय भवानी, जय शिवाजी. भवानी मातेचा लेक तो मराठ्यांचा राजा होता. झुकला नाही कोणासमोर, मुघलांचा तो बाप होता. अशा राजाला माझ्याकडून मानाचा छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. धन्यवाद. खूप छान बाय निधी. अलंकारिक अशा लुकमध्ये महाराजांची कारकीर्द एक अलंकारिक अशा भाषेमध्ये तिनं आपल्या समोर मांडली. खूपच कौतुकास्पद आहे. इयत्ता 3रीची विद्यार्थिनी आहे निधी. तर मला वाटतं परीक्षा या लहान गटामध्ये या स्पर्धकांची होत नाही तर इथं उपस्थित परीक्षकांची परीक्षा होत आहे असं मला वाटत आहे. पुढचा स्पर्धक आहे विद्येश नरेश कोटकर, इयत्ता 2री. विद्येशला मी इथं पुढे बोलवतो. टाळ्या थोड्याशा जोरात झाल्या पाहिजे विद्येशसाठी. परम पवित्र माझ्या या मातृभूमीला नमस्कार. मी शिवभक्त विद्येश नरेश कोतकर, लहान गट. छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आलेच नसते तर आपली काय स्थिती झाली असती या विषयावर माझे मत मांडत आहे. माझे राज्य हिंदवी स्वराज्य मराठ्यांचे राज्य आज नसते जर माझे शिवराय जन्मले नसते. वयाच्या 16व्या वर्षी रामेश्वराच्या मंदिरात हिंदवी स्वराज्याचा प्रतिज्ञा करणारा शिवबा ते हिंदवी स्वराज्य निर्माण करून जनमानसात सुख पसरवणारे छत्रपती शिवाजी महाराज आणि यांचा जीवनपट केवळ आदर्श नसून मराठ्यांच्या नसानसातून दौडणारी वीज आहे. ही वीज सांगते ताट मानेने जगा, मोडा पण झुकू नका. आदिलशाही मुधुशाही यांनी लाखो प्रलोभन दिली पण एकासही बळी पडला नाही. माझा राजा छत्रपती शिवाजी महाराज.
संकट जरी, त्याशी दोन हात करण्याची हिम्मत आहे तिच्या करी. धन्य धन्य पावली ती माऊली, जेव्हा शिवबाच्या दरबारात ती उभी राहिली. जेव्हा शिवबाला भेट म्हणून सुंदर स्त्री मिळाली, तेव्हा माझी आई इतकी सुंदर असती तर मीही इतका सुंदर असतो. या शब्दात तिचा मान केला. धन्य धन्य पावली ती माऊली, जेव्हा शिवबाच्या दरबारात ती उभी राहिली. शिवबांनी आम्हाला धाडस शिकवले, नम्रता शिकवली, आदरातिथ्य शिकवले, मैत्री शिकवली. व्हिडिओ चालू आहे गावलीस तो आता. खाली बसा रे तुम्ही, जाऊ. निशान दे त्याला आता मोबाईल, बसा जाऊ तुम्ही. चाल मले खाली बसा. संपल्यावर पॉज करायचं. जय शिवाजी, जय भवानी. नितेश डान्स पण छान करतो. आज त्यानं महाराजांच्या विषयी भाषण सुद्धा अगदी प्रगल्भतेने इथं आपल्या समोर सादर केलं. इयत्ता दुसरीचा विद्यार्थी. खूप खूप कौतुक विद्येश. पुढचा स्पर्धक आहे माहेश्वरी दादासाहेब सोलनकर, इयत्ता दुसरी. माहेश्वरीला मी पुढं आमंत्रित केलं. सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग व येथे उपस्थित असलेले शिवभक्तांना माझा नमस्कार. मी माहेश्वरी दादासाहेब सोलनकर. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. आता मी माझ्या भाषणाला सुरुवात करते. सूर्यनारायण जर उगवले नसते तर आकाशाचा रंगच समजला नसता. तसेच जर छत्रपती शिवाजी महाराज जन्मले नसते तर खरंच हिंदू धर्मांचा अर्थच समजला नसता. आपण आदिलशाह, औरंगजेब, निजामशाह आणि कुतुबशाह यांच्या वंशावळीची चाकरी करत राहिलो असतो. मुघल साम्राज्य वाढले असते. एखादा अफजल खानासारखा मंत्री असता. आज जर छत्रपती नसते ना तर कीर्तन भाषण करायला पण मुघलांची परवानगी घ्यावी लागली असती. गुलाम म्हणून आयुष्य जगावं लागलं असतं. देशाचे मालक तेच बनले असते. शिवबा नसते तर आपण तुलनाच करू शकत नाही. म्हणूनच म्हणते, आले किती गेले किती, उडून गेले भरारा, संपला नाही आणि संपणार नाही माझ्या शिवबाचा दरारा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. माहेश्वरी इयत्ता दुसरीची विद्यार्थीनं आपल्या खणखणीत आवाजात महाराजांचा खणखणीत असा इतिहास तिनं इथं आपल्या समोर सादर केला. यानंतर देवांश संजू शिंदे इयत्ता दुसरी लहान गट. देवांशला मी आमंत्रित करतो. देवांशसाठी पहिला टाळ्या झाल्या पाहिजेत. माझे नाव देवान संजू शिंदे. मी दुसरीत शिकतो. हा छोटा गड. छत्रपती शिवाजी महाराज जन्मले नसते तर ह्या विषयावर मी 4 शब्द सांगणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष साहेब, इकडे जमलेले सर्व आज मी छत्रपती
शिवाजी महाराज जन्मलेच नसते तर ह्या विषयावर 4 शब्द सांगणार आहे. काय झाले असते छत्रपती शिवाजी महाराजच जन्मले नसते तर? अहो, हिंदवी स्वराज्य राहिली नसती, हिंदू धर्म राहिला नसता, हिंदू संस्कृती राहिली नसती, आपला भारत देश राहिला नसता, भारतात इराणी भाषा असती, पूर्ण देश इस्लाम झाला असता, आया बहिणी सुरक्षित राहिल्या नसत्या, कुठेही न्याय मागता आले नसते, जनावरे कापल्यासारखे माणसी कापली गेली असती. कुठेही न्याय मागता नसता, जनतेचा विचार करणारा, आया बहिणींची इज्जत करणारा हा माझा राजा नसता. इकडं फक्त हुकूमत करणारा एक बादशाह असता. सगळीकडे लूट चालू असते. मंदिर राहिलं नसते, साधू संत राहिले नसते, भजन कीर्तन भक्ती गीत ऐकायला भेटले नसते. आकाशात जोपर्यंत सूर्य चंद्र तारा आहेत तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव त्यांच्यावरील सर्वांच्या साक्षीत राहतील. फक्त महाराजांचे नाव घेतल्यावर आपले रक्त सळसळल्याशिवाय राहत नाही. सूर्यनारायण जर उगवले नसते तर आकाशाचा रंगच समजणार नसता. तसंच छत्रपती शिवाजी महाराज जन्मले नसते तर हिंदू धर्माचा अर्थच कळला नसता. जय शिवाजी, जय भवानी. कशाला देवांश शिंदे देवांशनं आपल्या मोजक्या शब्दात महाराजांची कारकीर्द प्रस्तुत करण्याचा प्रयत्न केला. इयत्ता 2 ही मुलं खूप लहान आहेत. इयत्ता 1 आणि 2 जी मुलं इथं उपस्थित आहेत, ज्यांचे पालक इथं उपस्थित आहेत, त्यांनी एकच उजळणी करायची. यांच्या वयाचे आपण होतो त्यावेळी आपण अशी भाषणं दिली होती का? तर त्याचं उत्तर आणि त्याचा मोठा अर्थ इथं समोर आहे. ठीक आहे, आपल्या पुढच्या पिढीला घडवणं आपले काम आहे. त्यांच्यावरती संस्कार आपण करत आहोत. यानंतर शौर्य आपल्या समोर त्याचं एक महाराजांच्या विषयी घोषणा म्हणा किंवा त्याचं मत तो इथं व्यक्त करत आहे. शौर्य मोकाशी. शौर्य सचिन मोकाशी, सिनियर KG क्लास. शिवाजी महाराज जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. एक गोष्ट ध्यानात घ्या, चांगल्या गोष्टी समोर बघायला मिळाल्यानंतर दुसऱ्यांच्या ज्या मुलांनी भाग घेतलेला नाही त्यांनाही अशी मनात एक रुखरुख लागलेली असते, मी सुद्धा भाग घ्यायला हवा, मी सुद्धा पुढे जायला हवं. तर हीच आपली भारतीय संस्कृती आहे आणि आमच्या आयोजकांचा हाच तो प्रयत्न आहे. नक्कीच मला तो आज दिसत आहे इथं. यानंतर पुढचा स्पर्धक, सेकंड लास्ट स्पर्धक आहे आजच्या स्पर्धेचा, आर्यन विजय पाटील. साईबाबाला मी पुढे आमंत्रित करतो. इयत्ता 1. टाळ्या जोरात झाल्या पाहिजेत. सेकंड लास्ट स्पर्धक आहे साईबाबा, टाळ्या बास. माझं नाव आर्यन विजय पाटील. मी आता 1st स्टँडर्ड मध्ये आहे. आले किती, गेले किती, उडून गेले भरारा, संपला नाही आणि संपलाच नाही माझ्या शिवबाचा दरारा, माझ्या शिवबाचा दरारा. सर्वप्रथम महाराष्ट्राच्या मातीचा मानबिंदू, रयतेचे राजे शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा. कोल्हापुरी झणझणीत अशा
त्याच्यामध्ये साईबाबानं कमी वेळात त्यानं ह्या भाषणाचं प्रिपरेशन केलेलं आहे. कौतुक करावं तेवढं थोडं आहे. इयत्ता पहिलीचा विद्यार्थी. यानंतर आजचा शेवटचा स्पर्धक आहे सार्थक शेळके आणि सार्थकला मी पुढे आमंत्रित करतो. पण याच्या अगोदर एक सर्वांना आव्हान, अजून कोण लहान गटातील स्पर्धेत भाग घेण्यासाठी मला वाटतं मगाशी कोण तर बोलत होतं, कोण आहे इथं असेल तर कृपया इथं माईकशी संपर्क साधा. हा मंच सर्वांसाठी खुला आहे. ही स्पर्धा ही सर्वांसाठी खुली आहे. तर या अनुषंगानं सर्व स्पर्धकांचं इथं नेहमीच स्वागत आहे. तर आजचा अंतिम स्पर्धक लहान गटामधला सार्थक शेळके इयत्ता पहिली. सर्वांनी टाळ्याच्या गजरात सार्थकचं स्वागत करायचं आहे. सार्थक. अजून काय अध्यक्ष महोदय, इथे सर्व जमा झालेल्या माझ्या शिवभक्तांनी मानाचा मुजरा करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो. इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, मातीच्या कानावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिवछत्रपती. नमस्कार, जय शिवराय. माझे नाव सार्थक संदीप शेळके, राहणारी डेरवली, तालुका पनवेल, जिल्हा रायगड. विषय मांडतोय इयत्ता पहिली. विषय मांडतोय राजाधिराज श्रीमान श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज नसते तर. हा भगवत कथा इतिहास. विषय मांडतोय छत्रपतींचा मावळा. हा इतिहास घडवायला इतिहासाच्या कणाकणाला, इतिहासाच्या मनामनाला खेचून गेली शिवप्रतिष्ठान माझी. अशीच आमची एकी असती बनले राजे शिवछत्रपती. दिल्ली ही झुकली असती पाहून दरारा मनामध्ये. छत्रपती शिवाजी महाराज नसते तर लहानांपासून थोरांपर्यंत इतिहास घडला असता का? छत्रपती शिवाजी महाराज नसते तर हा देश, हा महाराष्ट्र कोणाला समजला असता का? छत्रपती शिवाजी महाराज नसते तर हा इतिहास घडला असता का? छत्रपती शिवाजी महाराज नसते तर रायगड शिवनेरी जंजिरा त्यावर भगवा भडकला असता का? अरे फाडली जरी छाती तरी नाव निघेल राजा शिवछत्रपती. अरे फाडली जरी छाती तरी नाव निघेल राजा शिवछत्रपती. जाता जाता एवढे सांगेन, भवानी मातेचा लेख तो मराठ्यांचा राजा होता. झुकला नाही कोणासमोर, मुघलांचा तो बाप होता. जय जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय. सार्थक शेळके, छोटा बम बडा धमाका. शेवटची प्रस्तुती झाली. यानंतर अद्वैत काहीतरी सांगणार आहेस. अद्वैत काय सांगणार आहेस? छत्रपती शिवाजी महाराज की जय. म्हणजे प्रत्येक बाळाला वाटत आहे मी पण भाषण द्यायला पाहिजे. सर्व पालकांचं उपस्थित सर्व पालकांचं स्पर्श सोसायटी असेल, जॉईस सिटी, जय मल्हार, श्रमिक वैभव येथील सर्व पालकांचं पुन्हा एकदा आयोजकांकडून खूप खूप आभार. जागेवर हलायचं नाही, 2 मिनिटं कुणीच हलायचं नाही. तर आजची स्पर्धा अगदी वेळेमध्ये पार पडली, पण जरा सुरुवात करायला थोडासा लेट झाला. तर आयोजन करणं, सगळ्या गोष्टींचं कोऑर्डिनेशन करणं, तर त्या डिलेबद्दल क्षमस्व. पण स्पर्धा चालू झाल्यानंतर उशीर झालेला आहे किंवा त्या बालचमनच्या त्या बोबड्या शब्दांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज की जय, तर हे बोबडे शब्द बरंच काही सांगतात. आपल्या मुलांना कोरोनानंतर आपण मोबाईल सोबत बघितले, पण आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्टेज समोर भाषण करताना बघणं म्हणजे खरंच खूप मोलाची गोष्ट आहे. तर या चांगल्या गोष्टी प्रत्येक पालकानं आपल्या पाल्याला दाखवल्या पाहिजेत आणि प्रत्येक सोसायटीमधील सद्बुद्धी असलेल्या आयोजकांना अशा गोष्टी राबवण्याच्या सुप्त विचार डोक्यात यावेत असं मी थोडंसं मुद्दाम म्हणेन. कारण असे मंच खुलं करणं खरंच काळाची गरज आहे. अगोदरच्या काळात अशी भाषणं व्हायची, त्या काळात मला वाटतं सर्वांचा काळ तोच होता. पुढे जाऊन
प्रत्येक जयंतीला भाषण करणं, प्रत्येक उत्सवाला त्या उत्सवाचं महत्त्व सांगणं. पण आजचं इंग्रजी माध्यम असेल किंवा आणखी कोणतं माध्यम असेल, या माध्यमात या गोष्टी एवढ्या परिणामकारक होत नाही, कारण आपली मुलं मोबाईलमध्ये आहेत. अभ्यासक्रम ठीक आहे, पण आपली मुलं मोबाईलमध्ये आहेत. ठीक आहे, मोबाईलमध्ये आहेत. अगोदर आपल्या वेळी निबंधाचा विषय होता टीव्ही शाप की वरदान, पण आत्ताचा गहन विषय आहे मोबाईल शाप की वरदान. आणि याचं उत्तर प्रत्येकाला माहिती आहे. तर मोबाईल हा नेहमीच वरदान आहे, तर वरदान म्हणून त्या मोबाईलचा उपयोग कसा करायचा, अशा आपल्या दैवतांची कारकीर्द त्या मुलाला माहीत कशी व्हावी, एक पालक म्हणून नक्कीच आपलं कर्तव्य आहे. मुलगा रडतोय म्हणून मोबाईल हातात देणं ही गोष्ट प्रत्येकाला, म्हणजे मला सुद्धा लागू होते. याऐवजी छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं काय हे YouTube वरती बघ, आणि त्या मुलानं तो YouTube व्हिडिओ तुमच्या मोबाईलवरती बघणं, त्या क्षणाला तुमचा तो 25,000चा मोबाईल असू दे किंवा 50,000चा असू दे, त्याची किंमत तिथं वसूल झाली असं मी समजतो. तर आजच्या या स्पर्धेसाठी सर्व लहान स्पर्धकांचं खूप खूप अभिनंदन. आपल्या सर्वांसाठी टाळ्या, सर्वांसाठी टाळ्या. उपस्थित सर्व पालकांचं पुन्हा एकदा खूप खूप आभार. यासाठी आपल्याला जे परीक्षक लाभले, परीक्षकांचीच आज परीक्षा झाली तर परीक्षकांचं सुद्धा आयोजकांकडून खूप खूप आभार. आणि यापुढे आपण शिवजयंती असेल, नवरात्रोत्सव असेल, असे मंच नक्कीच खुले करू. चारही सोसायटी मिळून आपण या चांगल्या गोष्टींना नक्कीच प्राधान्य देऊ. त्याचसोबत 18 तारखेला आपली ज्योत रायगडावरून पाठीमागे येणार आहे. तर शेडू फाट्यावरती एक 12 ते 1च्या दरम्यान ज्योत आपली इथं पोहोचेल असं एक आमचं कॅल्क्युलेशन आहे. तर प्रत्येक सोसायटीमधील सर्व लहान मुलांना, त्यांच्या पालकांना विनंती आहे, त्या ज्योतचं स्वागत करायला सर्वांनी अगदी दिमाखात शेडू फाट्यावरती उपस्थित राहायचं आहे. शिवज्योत, पवित्र शिवज्योतचं दर्शन घेणं, त्या रायगडच्या गडाची धूळ, त्या धुळीला नमस्कार करणं हे सुद्धा भाग्याचं काम आहे. आणि आपल्या शिवाजी महाराजांसाठी, शिवाजी महाराजांची आठवण याला उजळणी देण्याचं काम आहे. तर यासाठी प्रत्येकाने तिथं उपस्थित राहायचं आहे. मला वाटतंय मागच्या वेळेच्या संख्येपेक्षा यावेळी संख्या निश्चितच जास्त असेल. तर पुन्हा एकदा मी औचित्यानं आवाहन करतो. यानंतर या शिव सप्ताहामधील आपला पुढचा कार्यक्रम हा पुढच्या रविवारी म्हणजे 18 तारखेला जय मल्हार सोसायटीमध्ये सायंकाळी 5 वाजता शिवचरित्र या विषयावरती आपलं एक ज्येष्ठ असे व्याख्याते इथं जीवन विद्येच्या माध्यमातून उपस्थित असणार आहेत. तर आपण नवरात्रीला सुद्धा जीवन विद्येचा कार्यक्रम घेतलेला. महाराजांची शिकवण म्हणजेच एक संक्षिप्त स्वरूपात जीवन विद्या, दुसऱ्यांच्या हिताचं कसं बघावं, दुसऱ्यांच्या समाजाच्या हिताचं कसं बघावं. तर मी त्याविषयी जास्त न बोलता मी एवढंच सर्वांना आवाहन करतो, त्या व्याख्यानाला सर्वांनी उपस्थित राहा. आणि बालचमनना प्रश्न पडला असेल, स्पर्धा तर झाली आणि बक्षीस कधी, बरोबर ना? बक्षीस कधी माहितीये कोणाला? नेक्स्ट संडे व्याख्यानानंतर या बक्षिसांचं वितरण होणार आहे आणि भाग घेतलेल्या प्रत्येकाला बक्षीस भेटणार आहे. जिंकणं आणि हरणं हा नंतरचा भाग आहे. तर पुन्हा एकदा या बालचमूसाठी सर्वांकडून कडकडाट, टाळ्यांचा कडकडाट व्हावा असं मी आवाहन करतो. आणि परीक्षकांची सहमती असेल तर आपला हा स्पर्धेचा कार्यक्रम इथं संपन्न झाला, अगदी दिमागात आणि थाटात असं मी जाहीर करतो. खूप खूप धन्यवाद. थँक्यू. सर्वांनी 1-2 मिनिटं जागेवरती उभं राहायचंय. राष्ट्राला आपण
कधी विसरता कामा नये. तर एक आपलं राष्ट्रगीत जे आहे यासाठी सर्वांनी 2 मिनिटं एका ठिकाणी स्तब्ध राहायचं आहे. 2च मिनिट. जस्ट मैरिड हो वेकफिट शादी मुबारक सेल में मैट्रेस और फर्नीचर पे अमेजिंग डिस्काउंट्स पाएं और सेविंग से सेकंड जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड़ उत्तर बंगा विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधि तरंगा तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मांगे गाहे तव जय गाथा जन गण मंगल दायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 हे बोलो भारत माता